गेल्या काही दिवसांपासून वैजापूर तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच आहे। महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी वाहन टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजीच असताना तालुक्यातील बाबुळगाव गंगा शिवारात वाळू माफियांनी एकावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना 23 मे रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली। वाळू माफियांनी 2 गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात 9 जणांविरोधात विरगाव पोलिसात रविवार तारीख 24 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकरणात जालिंदर सोपान कुंजीर वय 45 वर्षीय राहणार बाबुळगाव गंगा यांनी फिर्याद दाखल केली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची बाबुळगाव गंगा शिवारात शेत गट क्रमांक 51 मध्ये शेती असून ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांच्या शेताजवळच गोदावरी नदी आहे। शनिवार तारीख 23 मे रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या बाबुळगाव गंगा शिवारातील गोदावरी नदीलगत असणाऱ्या त्यांच्या विहिरीतील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेले असताना फिर्यादी यांना नदीच्या दिशेने काही माणसांचा बोलण्याचा आवाज आल्याने फिर्यादी मोटार सुरू करून त्यांच्या दिशेने चालत थोडे पुढे गेले। नदीत अंधारात त्यांना 10 ते 15 लोकांचा जमाव असल्याचे दिसले। त्यांच्याकडे फिर्यादीने बॅटरी लावली असता फिर्यादींना तेथे इसम नामे अर्जुन कुशाल दाभाडे, उद्देश अशोक मंडलिक, महेश गायकवाड पूर्ण नाव माहीत नाही, विकास उर्फ विकी बबन ढमके, राहुल चव्हाण पूर्ण नाव माहीत नाही, विजय उर्फ बोगर भास्कर हटांगळे, मंगेश साहेबराव साळवे, विजय पवार पूर्ण नाव माहीत नाही, राहुल थोरात पूर्ण नाव माहीत नाही, सर्व राहणार गोंधवणी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असे हातात लाकडी दांडे घेऊन दिसून आले। वरील इसम हे कायमच फिर्यादींच्या शेता शेजारी यापूर्वी वाळू चोरी करत असल्याने फिर्यादी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात। ते इसमातील विकी ढमके याने फिर्यादीला बघितल्यावर शिवीगाळ केली व म्हणाला की तू आमचं लोकेशन महसूल व पोलिसांना कळवतो का असे म्हणत त्यावेळी फिर्यादी यांना शिवीगाळ करून धमकावले। फिर्यादी त्यांना घाबरून पाठीमागे निघाले असता सदर जमा इस्माने त्यांचा पाठलाग करून थांबवले व शिवीगाळ करू लागले। त्यावेळी अर्जुन दाभाडे याने फिर्यादींना 2 चापट्या मारल्या। फिर्यादी त्यांना सांगत होते की मी मोटार सुरू करण्यासाठी आलोय, पण ते ऐकत नव्हते। त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या घरी फोन करून चुलत भाऊ नामे विजय सर्जेराव कुंजीर व शरद रमेश कुंजीर यांना फोन करून सांगितले। वाळू चोरी करणारे यांनी फिर्यादींना पकडून ठेवले होते। तुम्ही इकडे या असे फिर्यादीने त्यांच्या भावांना सांगितले। फिर्यादींचे भाऊ नामे विजय कुंजीर, शरद कुंजीर, दीपक कुंजीर, शिवा कुंजीर, बद्री कुंजीर, संदीप कुंजीर, राहुल गायदने, दिलीप परदेशी, सतीश बोरगे हे सर्व फिर्यादीला सोडवण्यासाठी नदीत खाली आले। तोपर्यंत फिर्यादींना पकडून ठेवलेल्या इसम यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केलेली होती। त्यावेळी वाळू चोरी करणाऱ्या इसमांमधील अर्जुन कुशाल दाभाडे राहणार गोंधवणी तालुका श्रीरामपूर याने फिर्यादीच्या अंगावर त्याच्या हातातील बंदूक रोखून म्हणाला की तुला निलेश शेंगडे सारखा संपवतो असे म्हणून धमकावले। थोड्याच वेळात ते फिर्यादीचे भाऊ तिथे आले आणि त्यांचे आणि वाळू चोरी करणाऱ्या वरील लोकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली। वाळू तस्करी करणारे इसम यांनी फिर्यादींच्या भाऊ यांना पण लोटालोट सुरू केली व शिवीगाळ करून जीवमानाच्या धमक्या देऊ लागले। त्यावेळी फिर्यादी थोडंसं बाजूला झाले असता अर्जुन दाभाडे हा त्यांना मोठ्याने ओरडून म्हणाला तुझा मर्डर करतो असे म्हणून फिर्यादींना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने त्याच्या हातातील बंदुकीने फिर्यादीच्या दिशेने 2 गोळ्या फायर केला। त्यावेळी अंधार असल्याने त्याचा नेम हुकला। त्यानंतर फिर्यादी व त्यांचे भाऊ हे तिथून कसे तरी निसटून घराकडे पळाले। या प्रकरणात 9 जणांविरोधात विरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलीस करीत आहेत। मात्र वाळू माफियांचा तालुक्यात हैदोस सुरूच आहे। महसूलच्या पथकावर गाडी घातल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही, तोच वाळू माफियांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेने तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे। या वाळू माफियांना लगाम कोण लावणार असा प्रश्न तरी आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे।